सांभाळतो ही घटना नेमकी काय होते आणि किरकोळ वादातून ही घटना घडल्याचं कळतंय। हत्येचं नेमकं कारण काय समजू शकलेलं आहे का आतापर्यंत? बोरिवली रेल्वे गुन्हा क्रमांक 81/26 कलम 103 BNS अन्वये एक गुन्हा दाखल झालेला आहे काल रोजी। त्यामध्ये मालाड रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1-2 वरती जे 1740ची चर्चगेट बोरिवली लोकल आहे त्या लोकलच्या जनरल डब्यामध्ये या गुन्ह्यातील जे व्हिक्टिम आहेत मयत आलोक कुमार सिंग जे NM मुंशी कॉलेज विलेपार्लेला शिक्षक आहेत ते प्रवास करत होते आणि ते आणि त्यांचे मित्र असे दोघं प्रवास करत होते आणि यामधील संशयित जो आरोपी आहे आम्ही पकडलेला तोही त्याच डब्यातून प्रवास करत होता आणि मालाडला त्या दोघांची उतरण्यावरून वाद झाला आणि त्या वादामधून त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणातून संशयित आरोपिताने यातील मयत इस्माच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे। मग तो त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त माननीय DCP मॅडम यांच्या मार्गदर्शनानं सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशननं करून यामधील जो संशयित आरोपी आहे त्याला आज रोजी सकाळी ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला आम्ही न्यायालयात हजर करत आहोत। दोघांच्या सर वादामध्ये नेमकी सुरुवात कुठून झाली? आरोपी ओमकार शिंदे आणि मयत आलोक सिंग हे जेव्हा एकाच लोकलमधून येत होते उतरण्यावरून काय नेमका वाद झाला? म्हणजे जी प्राथमिक माहिती मिळते आलोक सिंग हे पुढे उभे होते, ओमकार शिंदे आरोपी मागे उभा होता आणि त्यांच्या पुढे एक महिला होती म्हणून त्यांना लवकर उतरता येत नव्हतं आणि त्यामुळे किरकोळ बाचाबाची झाली आणि म्हणून ही घटना घडल्याचं कळतंय। आपल्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत का? आता सध्या तरी तपास हा प्राथमिक स्टेजलाच आहे। सदर तपासामध्ये आपण आता फिर्यादी आणि जे विटनेस आहेत ते फिर्यादी आहेत आणि आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये हेच कारण समोर आलेलं आहे की दोघांनाही मालाडला उतरायचं होतं आणि मालाडला उतरत असताना कोण आधी उतरणार पुढं उतरणार यामध्ये त्यांचा वाद चालू झाला आणि सदरची घटना जस्ट मालाड स्टेशन येण्याच्या काही सेकंद किंवा काही एक अर्धा मिनिट आधी चालू झालेली आहे आणि त्याचवेळी तिथं संपलेली आहे आणि तिथं मारामारी झाली आणि त्यानं मारून तो निघून गेलेला आहे। आणखी एक सर महत्त्वाचा प्रश्न येतो, आरोपीकडे धारदार शस्त्र जे आलं कुठून? कारण एवढ्या लोकलमधून प्रवास करत असताना आरोपी एखादा आपल्याकडे अशा पद्धतीचं हत्यार बाळगतो किंवा ते जाणीवपूर्वक बाळगलेलं होतं की कुठल्या त्याच्या कामाशी प्रोफेशनशी संबंधित ते गोष्ट होती म्हणून त्याच्याकडे होतं? प्राथमिक चौकशीत आरोपीनं काही सांगितलेलं आहे? सध्या तरी तपास प्राथमिक याच्यावरच टप्प्यावरच आहे। आता सकाळीच आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आता अटक केलेली आहे। आता त्या तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की ते वेपन कोणतं होतं आणि काय होतं। सध्या तरी एक आहे की तीक्ष्ण धारदार हत्यारानं मारलेलं आहे, त्यानुसार तपास चालू आहे। त्या पुढील तपासमध्ये एकमेकांशी परिचित नाहीयेत। नाही, यातील कोणी मयत आणि संशयित हे दोघंही एकमेकाशी परिचित नाही, दोघंही प्रवासी आहेत, रेल्वे प्रवासी। आणखी एक खरं तर आव्हान आपण म्हणूया, लोहमार्ग पोलीस लाखो लोकांचा क्राऊड सांभाळतं, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतं, RPFच्या मदतीनं सुद्धा स्टेशन कंट्रोल करतं। लाखोंच्या संख्येनं हे सगळे प्रवासी लोकलमधून प्रवास करत असतात। किरकोळ गोष्टी किरकोळ वाद लोकलमध्ये नेहमी होताना आपण पाहतो, मात्र रागावरती नियंत्रण ठेवायला हवं का? प्रवाशांना काय आवाहन करताय? कारण या आजचं उदाहरण जर आपण पाहिलं तर किरकोळ गोष्ट होती ती सहज सोडून देता आली असती, मात्र एखाद्याचा जीव गेलेला आहे आणि म्हणून ही सगळी गंभीर बाब मानली जाते लोकलमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी। हो, अगदी बरोबर आहे। लोकलमध्ये लाखो लोक प्रवासी करतात। रेल्वे RPF असेल, GRP असेल, रेल्वे प्रशासन असेल, लोकलवर वाढतात ताण आहे आणि त्या ताणामुळं लोकांना येणं जाणं एकदम मुश्किल आहे। तरी पण लोक त्यातून प्रवास करतात। तरी पण त्यातून प्रवास करत असताना कालच्या घटनेचं एक उदाहरण आहे की एका किरकोळ वादातून एका चांगल्या व्यक्तीचा म्हणजे 31-35 वर्षाच्या युवकाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। तरी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व लोकांनी की लोकलमधून प्रवास गर्दीमध्ये करत असताना धक्काबुक्की धक्का लागणार हे होणार ही गोष्ट विचारात घेऊनच प्रवास केला पाहिजे आणि शांत डोक्यानं रागावर नियंत्रण ठेवून प्रवास केला पाहिजे की जेणेकरून अशी कोणतीही घटना घडून की दोन्ही कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आज। तर असं कोणती म्हणजे गंभीर बाब होऊ नये यासाठी प्रवाशांनी प्रवास करत असताना स्वतः आणि इतर प्रवाशांची काळजी घेऊनच प्रवास केला पाहिजे आणि करावा असं GRP तर्फे आणि रेल्वे प्रशासनातर्फे मी प्रवाशांना आवाहन करतो। धन्यवाद सर। तर आपल्यासोबत सिनियर PI दत्ता खुपेरकर सर होते आणि आरोपी ओमकार शिंदेला आता अटक करण्यात आली, त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाते। मात्र किरकोळ भांडणातून जर राग जो येतो त्या रागावरती नियंत्रण न ठेवलं तर काय नेमकं त्याचे परिणाम होऊ शकतात त्याचं उदाहरण देणारी ही घटना म्हटली जाते आणि म्हणून सगळ्या प्रवाशांनी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावं। किरकोळ गोष्टी लोकलमध्ये होत असतात, त्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊ नये याची देखील खबरदारी घ्या, अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा लोहमार्ग पोलिसांकडून सध्या केलं जात आहे। कॅमेरामन अमित शिगवण सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।